नमस्कार. आज आहे 3 ऑक्टोबर आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. चौथा व पाचव्या हप्त्याबाबत एक नवीन तारीख जाहीर झालेली आहे. कालपर्यंत सांगितलेल्या सर्व तारखा ज्या आहेत त्या फेल झालेल्या आहेत आणि आता नवीन तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. तीच तारीख आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच तुमचे 2 ते 3 महत्त्वपूर्ण प्रश्न जे होते, म्हणजे चौथा पाचवा हप्ता कधीपर्यंत आमच्या खात्यावर जमा होणार, तसेच 4,500 ऐवजी फक्त एकाच महिन्याचे पैसे भेटले 1,500 आणि अजून खात्यावर 1 रुपयाही आला नाही, अशा प्रकारच्या 3 महत्त्वपूर्ण प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशा प्रकारची ओरिजिनल माहिती येथे सतत मिळत असते. चला तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू. पहिला प्रश्न भरपूर महिलांचा होता. 4,500 ऐवजी फक्त एकाच महिन्याचे पैसे भेटले, म्हणजे या महिलांचे म्हणणे काय आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया. जसे की त्यांनी अर्ज जो आहे तो जुलैमध्ये केला असेल, ऑगस्टमध्ये केला असेल किंवा सप्टेंबरमध्ये केला असेल. जर महिलांनी अर्ज जुलै किंवा ऑगस्टमध्ये केला असेल तर अशा महिलांना पैसे जे आहेत यावेळेस पैसे पडताना 3 महिन्याचे पैसे पडायला पाहिजे होते. ते म्हणजे कोणत्या महिन्याचे? जुलैचे, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा प्रकारचे 3 महिन्याचे 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते. परंतु त्या 4,500 ऐवजी फक्त त्यांच्या खात्यावर पैसे किती आले? तर ते म्हणजे फक्त 1,500 रुपये. आता महिलांना भरपूर महिला चिंतित आहेत की सर आम्ही तर फॉर्म लवकर भरलेला आहे आणि लवकर भरूनसुद्धा आम्हाला एकाच महिन्याचे पैसे कसं काय आले? 2 महिन्याचे आमचे पैसे बँकेने काटले का? तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे बँक जे आहे ते तुमचे पैसे काटू शकते का? डायरेक्ट 3,000 रुपये जे 2 महिन्याचे तुम्हाला पैसे भेटायचे होते ते डायरेक्ट पैसे बँक तुमची काटू शकते का? त्याच्याविषयी आपण अगोदर माहिती जाणून घेऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचे बँक खाते कोणत्याही बँकेत असेल, SBIमध्ये असेल, पोस्टाच्या बँकेत असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असेल, कोणतीही बँक असू द्या, पैसे जे आहेत ते वरून सक्त आदेश आलेले आहेत. अशा सर्व बँकांना, ज्या बँकांनी जर पैसे कोणाचे काटले किंवा अकाउंटमधून जर डेबिट केले न कस्टमरला सांगता किंवा न खातेधारकाला सांगता जर पैसे कापले तर बँकांवर सक्त कारवाई जी आहे ती होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, बँका ज्या आहेत त्या तुमचा 1 रुपयाही कापू शकत नाही सध्या तरी, कारण की जरी तुमचे खाते मायनसमध्ये असेल किंवा काही असेल तरी वरून डायरेक्ट आदेश आलेले आहेत की जर पैसे बँकांनी कापले तर बँकांवर सक्त कारवाई होईल. आता बँकेचा विषय तर क्लिअर झाला. आता पुढील विषय आहे, आम्हाला पैसे फक्त एकाच महिन्याचे काही स्क्रुटिनीमुळे आमचा हा प्रॉब्लेम झाला का? म्हणजे पैसे जे आहे ते आम्हाला 3 महिन्याचे भेटण्याऐवजी फक्त एकाच महिन्याचे का भेटले? तर काय अडचण काय आली नेमकं? तर ती गोष्ट जाणून घ्या. जर तुम्ही ऑगस्ट आणि जुलैमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये पडायला पाहिजे होते, त्याऐवजी 1,500 रुपये पडले. याचे कारण म्हणजे हप्ता जे आहे ते सध्या भरपूर महिलांना वाटप जे आहे ते DBT माध्यमाद्वारे चालू आहे आणि त्यामुळेच पैसे पडण्यास उशीर होत आहे. आता यामध्ये उशीर होत आहे ठीक आहे, परंतु जरी उशिरा पडले तरी 4,500च पडायला पाहिजे होते अशा महिलांनी विचारलेले आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर अजूनपर्यंत काही महिलांना तर 1 रुपयाही पडलेला नाही, त्यांनी काय करायचं? तुमचे 1,500 रुपये जर आता हे पहा 1,500 रुपये तुम्हाला पडले, म्हणजे तुमचे राहिले किती? तुमचे राहिले 3,000 रुपये. आता 3,000 रुपये तुमचे जर राहिले असतील तर हे पैसे कधी पडणार? तर एक गोष्ट जाणून घ्या, येणारा हप्ता म्हणजे चौथा अधिक पाचवा हप्ता जो आहे त्या हप्त्यादरम्यान तुमचे हे 3,000 रुपये त्यात ॲड होऊन येणार आहेत. हो मित्रांनो, त्याच्यात डायरेक्ट जमा होऊन येणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर यावेळेस 1,500 रुपये भेटले असतील तर येणाऱ्या पुढील हप्त्यात म्हणजे चौथा अधिक पाचवा हप्ता जो आहे तो चौथा पाचवा हप्ता सोबत येणार, म्हणजे ते 3,000 रुपये. लगेच तुम्हाला हिशोब सांगतो, ते चौथा अधिक पाचवा हप्ताचे जे किती झाले? 3,000 रुपये बरं का, 3,000 रुपये. आता ते 3,000 रुपये तर पडणारच तुम्हाला. पुढच्या त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि त्याची नवीन तारीख आजच जाहीर झालेली आहे, ती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. परंतु आता 1,500 रुपये पडले असतील तर 3,000 रुपये तो चौथा अधिक पाचवा हप्ता आणि 3,000 रुपये ऑगस्ट आणि जुलै या महिन्याचे, म्हणजे तुम्हाला पैसे फक्त पडलेत किती? सप्टेंबर महिन्याचेच, म्हणजे 3 अधिक 3 किती झाले? तर टोटल 6,000 रुपये एवढा प्रचंड मोठा हप्ता जो आहे तो सर्व बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. अशा बहिणींना की ज्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. अशा प्रकारे 6,000 रुपये एवढा प्रचंड मोठा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या की महिलांना अजूनपर्यंत फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत, अशा सर्व महिलांच्या खात्यावर 6,000 रुपये एवढा मोठा हप्ता जो आहे तो प्राप्त होणार आहे. आता याच्यानंतर
आपण जाणून घेणार आहोत. अजून खात्यावर 1 रुपयाही आला नाही अशा बहिणींचं काय आणि अशा बहिणींना पैसे खरंच येणार की नाही असा महत्त्वपूर्ण प्रश्न सर्व महिलांच्या मनात बसलेला आहे आणि त्याच प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच 4थ्या व 5व्या हप्त्याची तारीख तुम्हाला सांगणार आहे. आता अजून 1 रुपयाही खात्यावर का जमा झाला नाही तर ही गोष्ट जाणून घ्या. सध्या तुम्ही कुठूनही कोणत्याही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर ही गोष्ट जाणा. तुमच्या शेजारणीला आले, काकूला आले, मावशीला आले, आत्याला आले किंवा कोणालाही पैसे जर आले असतील तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला देखील भेटणार आहेत, परंतु कधी भेटणार आणि कशामुळे हप्ता पडण्यास उशीर झालेला आहे ते आपण त्याचे 2 कारणे जे आहेत ते जाणून घेऊया. पहिले कारण म्हणजे आहे आधार सीडिंग, जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्याविषयी आपण जास्त डिटेलमध्ये माहिती पाहणार नाहीत, कारण की भरपूर महिला अजूनपर्यंत आधार सीडिंग काय असते किंवा बँके स्टेटस कसे चेक करायचे सर्व महिलांचे प्रश्न जे आहेत तो उत्तरे त्यांना भेटलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वपूर्ण कारण आहे म्हणजे DBTवरील ट्रॅफिक जे आहे ती म्हणजे लोड जो आहे तो क्षमता DBTची नाही सध्या एवढी की एक सोबतच एका जिल्ह्यात सर्व महिलांना पैसे ते पाठवू शकतात. फक्त DBT काय करत आहे तर असे जिल्हे ज्या जिल्ह्यात लोकसंख्या कमी आहे अशा जिल्ह्यातील महिलांना पैसे जे आहे ते स्टेप बाय स्टेप म्हणजे त्यांना जे छोटे जिल्हे आहेत त्यांना अगोदर लाभ जो आहे तो देत आहेत आणि त्याच्यानंतर मोठ्या जिल्ह्यातील 50-50% अशा प्रकारचे टप्पे जे आहेत किंवा 25-25% महिलांना पैसे जे आहेत ते पाठवत आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत खात्यावर 1 रुपयाही आला नसेल तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला हे पहा, आज किती तारीख आहे? आज 3 तारीख आहे. 3 ऑक्टोबर आजची तारीख असणार आहे आणि या 3 ऑक्टोबर तारखेदरम्यान आता ही गोष्ट लक्षात घ्या, 25 ते 30 तारखेदरम्यान पैसे कोणाला आले तर ज्या महिलांना सुरुवातीलाही पैसे पडले होते म्हणजे 3,000 रुपयांचा हप्ता पडला होता अशा महिलांना 1,500 रुपयाचे हप्ते जे आहेत ते 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान आलेले आहेत आणि ज्या महिलांना पहिला फक्त हप्ता पडला होता 1,500 आणि 2 महिन्याचे पैसे पडले नव्हते तर अशा महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता 25 ते 30 तारखेदरम्यान आलेला आहे. म्हणजे 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान अशा महिलांना पैसे वाटप झालेले आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण तारीख ठरते म्हणजे 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 आणि 4 ते 5 ऑक्टोबर ह्या 5 तारखा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, कारण की हे आज 3 ऑक्टोबर आहे. काल भरपूर महिलांना पैसे आले. तुम्हाला तर माहितीच आहे. कमेंटमध्ये जर आपले रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर कमेंटमध्ये आपले सर्व सबस्क्रायबर जे आहेत ते सांगतात सर आम्हाला आज पैसे आले किंवा काल आले किंवा किती वाजून किती मिनिटांनी आले हे देखील सांगतात आपल्याला. त्यामुळे 1 तारखेला देखील पैसे आलेले आहेत. काल 2 तारीख होती, 2 तारखेला देखील पैसे आले आहेत आणि आज 3 तारीख आहे म्हणजे 3 ऑक्टोबर आहे. तर आज देखील पैसे तुमच्या खात्यावर 9 वाजल्याच्या पुढे पडण्यास सुरुवात होणार आहे, कारण की पैसे जे आहे ते 5 तारखेपर्यंत तिसरा हप्त्याचे वाटप जे आहे ते संपवण्याचे वरून तातडीचे आदेश जे आहेत ते महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना आलेले आहेत. कालच अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे की अजूनपर्यंत 5 तारखेपर्यंत मला तिसरा हप्ताचे पूर्णपणे वाटप पाहिजे. म्हणजे 5 तारखेपर्यंत अजून 2 ते 3 दिवस आहेत. ते आज 3 तारीख, उद्या 4 आणि परवा दिवशी 5 या 3 दिवसात पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. अजूनपर्यंत 1 रुपयाही आला नसेल तर 4,500 रुपयाचा हप्ता किंवा याच्याऐवजी 1,500 रुपये येऊ शकतात आणि 3,000 पुढील टप्प्यात येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जे आहेत ते हप्ते जे आहेत ते येत्या 2 दिवसात किंवा आज दुपारपर्यंत देखील पैसे किंवा संध्याकाळपर्यंत पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे जर खात्यावर 1 रुपयाही आला नसेल तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आता वळूया आपण आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे. 4था अधिक 5वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि याची तारीख जी आहे ती नवीन तारीख आज 3 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आहे. ती नवीन तारीख कोणती असणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर चला सर्वात प्रथम म्हणजे वचनपूर्ती सोहळा. जसे की तुम्हाला माहिती आहे वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदर म्हणजे 5 ते 6 दिवस अगोदर पैसे पडण्यास सुरुवात होती. पहिला वचनपूर्ती सोहळा होता 17 तारखेला आणि तुम्हाला आठवतच असेल की 11 तारखेपासूनच महिलांना पैसे जे आहे ते पडण्यास सुरुवात झालेली होती. जोरदार पैसे पडण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याचप्रमाणे आता त्याच्यानंतर दुसरा सोहळा झाला 29 तारखेला रायगड येथे तिसरा सोहळा होता तो 29 तारखेला. दुसरा सोहळा नागपूरमध्ये झाला होता आणि त्या सोहळ्याच्या अगोदर देखील महिलांना पैसे पडले होते आणि आता तिसरा सोहळा झाला 29 सप्टेंबर रोजी आणि 25 तारखेपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व मी का सांगत आहे तर 4थ्या आणि 5व्या हप्त्याची एक्झॅक्ट तारीख जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हे समजून घ्यावेच लागणार आहे. हे पहा, आता 29 तारखेला सोहळा होता आणि 25 तारखेपासून पैसे तर पडलेच भरपूर महिलांना आणि आत्तापर्यंत देखील पैसे पडत आहेत. म्हणजे तिसऱ्या हप्त्यापासून जर कोणी वंचित राहिले असेल तर ते सर्वांना पैसे जे आहेत ते पडत आहेत आणि यामुळेच आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 4था वचनपूर्ती सोहळा सर्वात जबरदस्त होणार आहे. हो मित्रांनो, 4था वचनपूर्ती सोहळा कालच अजितदादा यांनी सांगितलेले आहे की या 4थ्या वचनपूर्ती सोहळ्यादरम्यान आम्ही
भाऊबीजेची ओवाळणी म्हणून त्यांनी सांगितले, रक्षाबंधनाला ज्याप्रमाणे आम्ही बहिणींना 3,000 रुपये जे आहेत ते दिलेले आहेत, त्याचप्रमाणे आता रक्षाबंधनची ओवाळणी तर झालीच आहे. आता भाऊबीजेची ओवाळणी म्हणजे दिवाळी तर आलेलीच आहे आणि दिवाळीमध्ये इलेक्शन आहे. त्यामुळे जर महिलांना किंवा त्यांच्या बहिणींना जर ओवाळणी द्यायची असेल तर फक्त ऑक्टोबरचाच महिना आहे आणि या ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेदरम्यान वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडणार आहे पुणे येथे. आणि त्या सोहळ्याअंतर्गत त्या सोहळ्याच्या अगोदरच पैसे, आता किती तारखेपासून अगोदर पैसे भेटणार त्याची एक्झॅक्ट तारीख सांगतो आम्ही तुम्हाला. वचनपूर्ती सोहळा असणार आहे 20 तारखेला आणि 20 तारखेला वचनपूर्ती सोहळा असल्यामुळे त्यांना ओवाळणी जी आहे ती भाऊबीजेची ओवाळणी जी आहे ती त्यांना पाठवावी लागणार आहे 11 ते 12 ऑक्टोबरपासूनच, कारण की वरून तर आदेश दिलेलेच आहेत 10 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिला कोणीही राहिलेले असो, पहिला, दुसरा आणि तिसरा कमीत कमी त्यांच्या खात्यावर 1 हप्ता का होईना लवकरात लवकर जमा करावा असे तातडीचे आदेश जे आहेत ते वरून आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर जवळपास 11 ते 12 तारखेपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. चौथा अधिक 5वा हप्ता 3,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता प्राप्त झाला नव्हता अशा महिलांना डायरेक्ट 6,000 रुपये प्रचंड मोठा हप्ता असणार आहे. तो 6,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यावर डेबिटद्वारे क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना लाईक करून नक्की जा, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते आपण सतत तुमच्यासाठीच बनवत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.